आज आपण बनवणार आहोत मस्त पौष्टिक असं मुगाचा डोसा। मुगाचा डोसा बनवण्यासाठी इथे मी मूग चांगले फुगत टाकलेले आहेत आणि फुगत टाकून त्याचं मोड यायला आपण ठेवलं होतं आणि एक कपभर मोड आलेले मूग मी इथे घेतलेले आहेत। आता हे मोड आलेले मूग आपण मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घेणार आहोत। अतिशय सुंदर हेल्दी आपला ब्रेकफास्ट बनून तयार होतं। मुलांना कळणारही नाही की कसला डोसा बनलाय, पण एकदम हेल्दी आणि चविष्ट असा डोसा आपला बनून तयार होतो। आता ह्या चवीनुसार तुम्ही मिरच्या घालायच्या आहेत। इथे मी 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर टाकून थोडंसं पाणी घालायचं, अगदीच भरपूर पाणी नाही, 1 कपभर पाणी मी टाकलेलं आहे आणि त्याची अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। मिरची तुमची मुलं किती तिखट खातायत ह्यावर तुम्ही टाकू शकता आणि बघू शकता अगदी छान एकदम फाईन अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे। एकदम पातळही करायची नाहीये, परफेक्ट अशी दाटसर, जसा इडलीचा आपला पीठ असतो, डोस्याचा पीठ असतो, तसाच पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। त्यात आता टाकते मी 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा आहे काश्मीरी लाल मिरची, त्याचबरोबर आहे धणा पावडर छोटा चमचा आणि त्याचबरोबर टाकायचं आहे चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण ह्यात मिरचीही घातलेली आहे म्हणून मसाल्याचं प्रमाण आपण थोडं कमीच ठेवलेलं आहे। जर तुमची मुलं तिखट खात असतील तर अगदीच मिठाचं आणि मसाल्याचं आणि मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता हे छान आपलं बॅटर आपण मिक्स करून घेतलेलं आहे। कन्सिस्टन्सी बघू शकता एकदम जशी डोस्याची असते, डोस्याचं जसं पीठ आपण तयार करतो तशीच अगदी कन्सिस्टन्सी आपली तयार झालेली आहे। एकदम पातळही नाही की एकदम घट्टही नाही। आता एक डोस्याचा पॅन आपण गॅसवर ठेवायचा आहे, गॅस चालू करायची आहे आणि पॅन बऱ्या प्रमाणात गरम झालं की बॅटर आपण डोस्यासारखं स्प्रेड करायचं आहे। अगदीच 2 पळी इथे मी बॅटर घेतलेलं आहे आणि छान जसे आपले डोसे आपण पसरवतो तसाच अगदी परफेक्ट डोसा आपण पसरवून घ्यायचा आहे आणि फटाफट पसरलाही जातो। बघू शकता अतिशय सुंदर असा डोस्याचा शेप आपल्या बॅटरला येतो। आता दोन्ही साईडनी आपल्याला छान शेकवून घ्यायचं आहे म्हणून गॅस लो ठेवायची आहे आणि पातळसर असा आपण डोसा पसरवून घेतलेला आहे। आता वरून आवडीनुसार तुम्ही तेल किंवा तूप किंवा बटरही टाकू शकता आणि त्यावर चांगलं स्लो गॅसवर आता त्याला शिजू द्यायचं आहे। त्यावर टाकलेलं आहे मी किसलेलं पनीर, पनीरच्या जागी तुम्ही चीज किंवा मुलांना जे आवडतं ते सीझनिंग तुम्ही टाकू शकता किंवा भाजीसुद्धा बनवून टाकू शकता। आता छान एका साईडने आपला डोसा जो आहे ना क्रिस्पी झालेला आहे आणि वरतून देखील परफेक्ट असं शिजलेलं आहे म्हणून गॅस स्लो ठेवायची आहे आणि मस्त शिजू द्यायचं आहे। 5 ते 7 मिनिटात आरामात आपला फटाफट डोसा बनवून तयार होतो। एकदम कुरकुरीत क्रंची असा डोसा, मुगाचा डोसा आपला बनवून तयार होतो। तर मुलं आजकाल घरीच असतात, काय बनवणार रोज रोज त्यांना नाश्त्याला, ब्रेकफास्टला, तर हे झटपट आणि चमचमीत असा डोसा तयार करा, मुलांना खाऊ घाला, आपणही खा। एकदम हेल्दी आणि परफेक्ट असा मुगाचा डोसा आपला तयार आहे। तर कशी वाटली ही रेसिपी मला नक्की कळवा। आवडली असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। पुन्हा भेटूया एका छानशा नवीनशा रेसिपीसह। धन्यवाद।